अरे मीच त्यांना तिकीट दिलं होतं, मी शोधून आणलं होतं. चला या 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 म्हणलं माझ्याकडे. माझ्या घरी दुपारी जेवायला घातलं, सतत उद्धव ठाकरेंचे फोन येत होते. म्हणलं उद्धव ठाकरेंचा फोन घेऊ नका, दे फोन, आणि माझ्या खिशात दिला टाकून. आणि मग माझ्या प्रेमकोट बंगल्यावरून धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता होता, तिथं नेलं आणि प्रेस बोलवली. प्रेसला सांगितलं, गमछा टाकला. म्हणजे दादा उभा राहतो, पण सगळं बघायचं तुम्ही दिलीप रावांनी, मी काही बघणार नाही, मी फक्त भाषण करणार. आणि म्हणलं सगळं जे काही नियमाने खर्च करायचा असतो तेवढा खर्च करू, काळजी करू नको, जीवाचं रान करू. निवडून आणला. नंतर 2 वर्षांनी म्हणलं दादा मी सेलिब्रिटी आहे. म्हणलं मग? नाही मी अभिनेता आहे. अरे म्हणलं आहे ना माहिती. नाही दादा मी कलाकार आहे. दादा मी मालिका करतो, छत्रपती संभाजीराजांची मालिका करतो. म्हणलं त्याच्यामुळेच आहे बहिणीने तुला शिक्के मार बटणं दाबलीत. म्हणलं कारण लोक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत बघताय. असं झालं, त्याचा फायदा झाला खरंय. पण नंतर मला म्हणायला लागले दादा आपल्याला राजीनामा द्यायचे, हे आपल्याला जमत नाही. म्हणलं काय झालं? म्हणले राव आम्ही चित्रपट काढला महाराजांच्यावर, ते महाराज बघा पेटाऱ्यातनं पळाले फळांच्या का वेशभूषा बदलून पळाले. त्यांनी जो चित्रपट काढला त्याच्यात दाखवलं महाराज वेशभूषा बदलून गेले. आपल्या तर काही डोक्याशात कधी शिरलं नाही. आम्हाला लहानपणापासून आमच्या शिक्षकांनी शिकवलं, आग्र्यातनं महाराजांची सुटका झाली त्यावेळेस महाराज पेटाऱ्यातनं फळं पाठवत होते. एका पेटाऱ्यात ते स्वतः बसले आणि त्यांनी पलायन केलं आणि त्यांना बरोबर त्यांनी गनिमिकावा केला असं आपल्या ऐकण्यात आहे. पण त्यांनी तिथं मी म्हणलं ह्या चित्रपटात हे असं कसं काय दाखवलं? नाही म्हणले हे असंच आहे. आणि पडला ना चित्रपट. आणि म्हणले राव दादा चित्रपटाचे पैसेही नाही निघाले, काय करू? आता म्हणलं आपण काय करणार आहे? जर जास्तीचे पैसे मिळाले असते तर तुम्ही दिले असते का? म्हणलं मला त्याच्यावर तोटा झाला तर आपलाच, फायदा झाला तर आपलाच. शिवाय आजकाल दादा खासगीतल्या अनेक गोष्टी बोलताय. मी वारंवार सांगत होतो, खासगीतल्या सगळ्या गोष्टी बोलायला बसलो तर मग अनेक गोष्टी निघतील. दादा कायम सांगतायत आता प्रचारात, अमोल कोल्हेंनी राजीनामा देण्याची भावना व्यक्त करून दाखवली होती. कुठं बघितलं? मला बघितलं अशी प्रेस कॉन्फरन्स घेताना? मी बोललोय तुमच्या समोर कधी? पण आदरणीय दादा आपल्याला मात्र या मायबाप जनतेनं टीव्हीवर भाऊक होऊन राजीनामा देऊन शेती करायला जातो असं म्हणताना बघितलंय. त्याचं काय करायचं आम्ही? आणि मग खासगीतलंच बोलायचं असेल तर ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहे, याच भारतीय जनता पक्षाने जेव्हा तुम्ही विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणाला होतात त्यावेळी जोडे मारा आंदोलन केलं होतं. महाराष्ट्रभर हाच भारतीय जनता पक्ष तुमच्या प्रतिमेला जोडे मारत होता. आणि आता जे तुमच्या खांद्याला खांदा लावून पळतायत हे सगळे शेपूट घालून बसलेले असताना हा पठ्ठ्या भांडलाय तुमच्या वतीनं. या पठ्ठ्यानं व्हिडिओ करून सांगितलंय की स्वराज्य रक्षकच. आणि आजही मी त्याच भूमिकेवर ठाम आहे. दादा भूमिका बदलली तर खासगीतल्या अशा अनेक गोष्टी बाहेर निघतील. हा व्हिडिओ करण्यासाठी मला कोणी फोन केला होता हे पण एकदा जाहीरपणे सांगावं. माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रतिमेला कोणी जोडे मारले नाहीत, ही व्यथा कोणी बोलून दाखवली होती हे सुद्धा खासगीतलं सांगावं. त्यामुळे आदरणीय दादा महत्वाच्या गोष्टींवर बोलू. आपण कोणत्या उमेदवाराचा प्रचार करता आहात हे एकदा मनाला विचारा. की बघ आमची चूक फक्त एवढीच होती का की तुम्ही विचारलत माझ्या पक्षात ये, तुम्ही विचारलत माझ्याकडून उमेदवार हो, आणि मी हात जोडून सांगितलं व्यक्तिगत तुमच्याविषयी आदर आहे दादा, पण जर स्वाभिमानाशी तडजोड केली आणि निष्ठा विकली तर छत्रपतींची भूमिका करताना गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही. हा स्वाभिमान आम्ही जपला, ही आमची चूक. आणि म्हणून तुम्ही 12-12 सभा घेताय. दादा घ्या सभा घ्या, 12-12 सभा घ्या, वाटजे तेवढे आरोप करा, पण जो संस्कार आहे ना हा संस्कार सोडून चालणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी घर असतं, त्या घरात एक बाप माणूस असतो, त्या बाप माणसानं कष्टानं घर उभं केलेलं असतं, छप्पर तोलून धरलेलं असतं, घरातल्या प्रत्येकाला सुखाचे 4 घास मिळावेत म्हणून अहोरात्र तो राबला असता. माझा कांदा उत्पादक शेतकरी सप्राच्या घरातून स्लॅबच्या घरात गेला ना तो या बाप माणसामुळे गेला. माझा रांजणगाव एमआयडीसीच्या परिसरातला तरुण स्वाभिमानानं उभा राहिला ना ती एमआयडीसी या बाप माणसामुळे आली.
माझ्या सर्वसामान्य जी जिरायती शेती होती ती बागायती झाली ना, ती या बाप माणसामुळे झाली. आमच्या अंगावरचे कळकट कपडे 50 वर्षांपूर्वीचे आज स्टार्चचे कपडे घालून आम्ही फिरायला लागलो ना, ते या बाप माणसामुळे फिरायला लागलो. अरे आमच्या प्रत्येक घासावर ज्या बाप माणसाची कृतज्ञता लिहिलीये दादा, त्या बाप माणसाची साथ हा अमोल कोल्हेच काय, ही माझी स्वाभिमानी जनता कधी सोडणार नाही, एवढा तुम्हाला शब्द देतो.